विकासाची नवी वाट, भगूरचे उज्ज्वल भविष्य, प्रेरणा बलकवडे। भगूर नगरात विकासाची नवी वाट मोकळी होत आहे। नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासासह गेल्या 25 वर्षात रखडलेली कामे, अडखळलेला विकास आणि उद्ध्वस्त झालेल्या मूलभूत सुविधांना आता नवी दिशा देण्याचा संकल्प महायुतीने केला आहे। प्रभाग क्रमांक 2 आणि 3, समतावाडी, हडकी, हाडोळा, गायकवाड गल्ली, करंजकर गल्ली, मुसलमान गल्ली आणि मारुती मंदिर परिसरात प्रचाराचा जोर चांगलाच जाणवलाय। घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत प्रेरणा बलकवडे आणि महायुतीच्या टीमला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली। बंद पडलेली उद्याने, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, शाळांची समस्याग्रस्त स्थिती, दवाखान्यांची कमतरता या सर्वांनी नागरिक त्रस्त झाले होते आणि याच समस्यांवर उपाय म्हणून महायुतीकडून आज भव्य जाहीरनामा सादर करण्यात आला। अत्याधुनिक रुग्णालय, जलद आणि गुणात्मक उपचारांची ग्वाही, स्वच्छ दारणा, नदी घाट, सुशोभीकरण, सुरक्षित घाट, पर्यटनाला चालना, सुविधायुक्त रेल्वे स्टेशन, स्वच्छ, आधुनिक आणि सर्वसमावेशक सुविधा, आठवडी बाजार विकास, स्वच्छ व व्यवस्थित बाजारासाठी नवे पायाभूत काम, एसटीपी प्लांट, प्रदूषण मुक्त भगूरचा संकल्प, बोगदा प्रकल्प, बोगा आस्था, जलद व सुरक्षित वाहतुकीची नवी दिशा, सावरकर थीम पार्क, इतिहास व संस्कृती जपणारा आकर्षक प्रकल्प, सुसज्ज पोलीस स्टेशन, आधुनिक तंत्रज्ञानांसह सुरक्षा मजबूत, उत्कृष्ट शिक्षण संस्था, आधुनिक वर्गखोल्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला बचत गट सक्षमीकरण, कौशल्य, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी, गार्डन डेव्हलपमेंट, नवी बागा, ओपन जिम, मुलांसाठी खेळाचं मैदान। भगूर नगराचा विकासासाठी होणार पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मित्र पक्ष या सर्व पक्षांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे भगूरचा सर्वांगीण विकास गती घेणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणाताई बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सरोज आहिरे यांच्या मार्गदर्शनात महायुतीकडील सर्व उमेदवार एकाच ध्येयाने एकत्र आले आहेत। प्रभाग निहाय उमेदवार: प्रभाग 1 सानिया शेख, केतन सोनवणे, शीतल शेटे, प्रभाग 2 सीमा सोनवणे, धीरज गायकवाड, प्रभाग 3 जयश्री देशमुख, प्रसाद आडके, प्रभाग 4 सुजाता शिरसाट, काकासाहेब देशमुख, प्रभाग 5 श्याम देशमुख, अनिता चव्हाण, प्रभाग 6 शोभा भागवत, दीपक बलकवडे, प्रभाग 7 अमोल इंदारखे, विद्या बलकवडे, प्रभाग 8 बबलू जाधव, लता थापेकर, प्रभाग 9 अश्विनी भवर, विशाल बलकवडे, प्रभाग 10 भारती साळवे, स्वीटी साळवे या सर्व उमेदवारांचा एकच निर्धार: प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगराचा सर्वांगीण, जलद आणि शाश्वत विकास। तुमची माझी भेट नव्हती झाली, भेटून जाऊ तुम्हाला। परिवर्तन आता नवीन पिढीला एक संधी द्या। तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला समजून सांगा। भेटले नाही, भेट झाली ते मशीन घेऊन येईल, म्हणजे लक्ष देईल बटन कसं दाबायचं। हो, आपल्या सगळ्या परिसराला पण मोटिवेशन द्यायचं त्यांना का बदल झाला पाहिजे आपल्याला, है ना? भगूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी होऊ घातलेली आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष आमच्याबरोबर या युतीमध्ये समाविष्ट झालेले आहे। समोर एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आहे, परंतु शहराचा जो काही सेंटिमेंट आहे, शहराच्या नागरिकांचा जो कल आहे, तो कल ओळखून सर्व शहराचा सन्मान करण्यासाठी, शहराचा कल ओळखून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि एक सक्षम असं नेतृत्व आम्ही दिलेलं आहे। प्रेरणाताई बलकवडे ह्या जिल्ह्यावर काम करतात, जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष त्या आहेत। आमचे दीपक बलकवडे ही जिल्हा उपाध्यक्ष आहेत भाजपचे। असं 2 सक्षम नेतृत्व आम्ही दिलेलं आहे आणि सर्व तळागाळातल्या लोकांना आम्ही या पॅनलमध्ये समाविष्ट केलेले आहेत। त्यामुळे भगूरचे नागरिक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि निवडणुकीच्या दिवशी आमच्या पारड्यात सर्वाधिक मतदान टाकून आम्हाला विजय करतील याचा आम्हाला 100% विश्वास आहे। आमचा पॅनल विजयी होईल
असा 100% विश्वास आहे आणि भगूरमध्ये परिवर्तन होईल याचाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भगूरच्या नागरिकांना भगूरच्या विकासासाठी नवीन चेहरा हवा आहे, नवीन नेतृत्व आहे, नवीन व्हिजनचा नेतृत्व या भगूरकरांना हवं आहे. त्यामुळे भगूरकरांनी मनात ठरवलेलं आहे की परिवर्तन करायचं, नवीन नेतृत्व द्यायचं आणि भगूरचा विकास करायचा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.